Welcome to all of you, SST College of Arts and Commerce. This is a SST Udipedia. I am Assistant Professor Sachin Falke, Department of History. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TYBAच्या 5व्या सत्रातील नुकत्याच परीक्षा पार पडलेल्या असून आपण आता TYBAच्या 6व्या सत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे TYBAच्या 6व्या सत्रासाठी पेपर नंबर 4 हिस्ट्री ऑफ मिडिवल इंडिया मध्ययुगीन भारताचा इतिहास या पेपरमधील आज आपण अभ्यासाचा घटक म्हणून मॉडेल 2 या ठिकाणी मोगल कालखंडातील प्रशासकीय आराखडा म्हणजेच मुघल ॲडमिनिस्ट्रेशन या घटकाचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मोगलकालीन प्रशासन व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा घटक संपूर्ण मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आधारित असणारा अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आपण या प्रश्नाकडे अत्यंत महत्त्वाचं म्हणून या ठिकाणी पाहिलं पाहिजे. मध्ययुगीन इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा कालखंड म्हणून या ठिकाणी मुघल कालखंड ओळखला जातो. सुमारे 500 वर्ष या सत्तेनं भारतावर राज्य केलं. या साम्राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे साम्राज्य एक विशाल साम्राज्य, कार्यक्षम प्रशासन यंत्रणा आणि आर्थिक संपन्नता ही या काळाची वैशिष्ट्ये होती. मुघलांचं जे शासन होतं हे शासन अत्यंत प्रभावी होतं. मुघलांची शासन पद्धती ही लष्करी सामर्थ्यावर आधारित होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी एकतंत्री त्याचबरोबर केंद्रशासित अशा पद्धतीची ही प्रशासन व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा या मुघलकालीन प्रशासन व्यवस्थेचा जर आपण अभ्यास करायचा म्हटला तर त्याची साधनं अत्यंत महत्त्वाची आहेत. मग या मुघलकालीन प्रशासन व्यवस्थेची साधनं आपल्याला कोणकोणत्या घटकांमधून प्राप्त होतात ती म्हणजे या ठिकाणी या काळात राजदरबारात असलेल्या अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले ग्रंथ, त्याचबरोबर परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनं, तसेच दरबारातील बातमीपत्र, बादशहाने दिलेले फरमानाची पत्र, पुरातत्वीय साधने, अवशेष, नाणी अशा एक ना अनेक अशा प्राथमिक आणि पुरातत्वीय साधनांच्या आधारे आपल्याला मुघलकालीन प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करण्यास ती उपयुक्त ठरतात. मुसलमान प्रजेच्या दृष्टीने बादशाह हा राज्य आणि धर्म या दोन्हींचा अत्यंत प्रमुख म्हणून या ठिकाणी मानला जात होता. पण इतरांच्या बाबतीमध्ये बादशाह हा राज्याचा अधिपती म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. अशा या मुघलकालीन प्रशासन व्यवस्थेतील केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रांतिक प्रशासन व्यवस्था, जिल्हा प्रशासन व्यवस्था आणि तालुका प्रशासन व्यवस्था असे एकूण 4 विभागांमध्ये आपण मुघलकालीन प्रशासन व्यवस्थेचं वर्गीकरण करीत असतो. त्यापैकी केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचा सर्वप्रथम आपण अभ्यास करणार आहोत. केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणून ओळखला जाणारा पहिला या ठिकाणी पद आहे ते म्हणजे बादशाह किंवा त्याला आपण सम्राट असं म्हणतो. मुघल सम्राट हा राज्याचा प्रमुख होता. त्याची सत्ता ही मर्याद आणि अनियंत्रित अशी होती. सर्व सत्तेचं केंद्रीकरण त्यांच्याच हातामध्ये केंद्रित झालेलं होतं. बाबर आणि हुमायूं यांनी इस्लामी राजनीतीला अनुसरूनच राज्य यंत्रणा निर्माण केली. परंतु सम्राट अकबराची राज्य यंत्रणा ही या आधीच्या शासकांपेक्षा पूर्ण वेगळी होती. त्यांनी स्वतःला धर्म, जाती या भेदभावामध्ये न करता सर्व प्रजेचा सम्राट या ठिकाणी त्यांनी मांडलं. जहागीरने वडिलांच्या धोरणाचं काही प्रमाणात अनुकरण केलं, परंतु शहाजहान आणि औरंगजेब यांनी पुन्हा कडव्या इस्लामी धोरणाचाच शासन व्यवस्थेमध्ये अवलंब केला. थोडक्यात मुघल राज्य पद्धतीमध्ये वारसा प्रश्न हा तलवारीच्या जोरावर या ठिकाणी सुटत आलेला असे. बाबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व बादशाह हे दीर्घोद्योगी होते. दिवसभर ते या ठिकाणी कार्यमग्न असत आणि राज्य व्यवस्था आणि प्रशासनावर त्यांचा या ठिकाणी ते जातीनं लक्ष ठेवत असत. अशा या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील बादशाहच्या नंतर खालोखाल राज्य प्रशासनामध्ये, केंद्र प्रशासनामध्ये बादशाहला मदत करण्यासाठी जे या ठिकाणी दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं केंद्र शासन प्रशासन व्यवस्थेतील घटक म्हणून ओळखला जातो ते म्हणजे मंत्री परिषद. या मंत्री परिषदेमध्ये बादशाहने नियुक्त केलेल्या अनेक मंत्र्यांना वेगवेगळ्या विभागाची कामं या ठिकाणी कर्तव्य तत्परतेनं त्या ठिकाणी करावी लागत होती. मुघल सम्राट यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी मंत्रिमंडळाचे मंत्र्यांचे नियुक्ती
पदोन्नती आणि त्यांना पदच्युत करण्याचा सर्वस्वी अधिकार हा सम्राटाच्या मर्जीवर या ठिकाणी अवलंबून होता। सम्राटाच्या आदेशाप्रमाणे आपल्या खात्याचा कारभार पाहण्या एवढंच या ठिकाणी मंत्र्यांचं काम होतं। सम्राटाला सल्ला द्यायचा असेल किंवा सम्राटाला दिला जात असेल तरी तो सल्ला सम्राटावर बंधनकारक अजिबात नसे। सम्राट स्वतःच केंद्रातील मंत्र्यांची तो नेमणूक करीत असे आणि प्रत्येक मंत्र्याकडे स्वतंत्र असं या ठिकाणी खातं सुद्धा होतं। या काळातील केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येईल। बादशाहच्या खालोखाल सर्वात महत्वाचं केंद्रीय मंत्रिमंडळातलं पद आहे ते म्हणजे वजीर किंवा आपण त्याला दिवाण असं म्हणतो। सम्राटाच्या खालोखाल वजिराला अत्यंत महत्व या ठिकाणी प्राप्त होत असे। तोच प्रधानमंत्री म्हणून सुद्धा ओळखला जात असे। महसूल व्यवस्थेचा तो प्रमुख अधिकारी असल्यामुळे त्यास दिवाण असं देखील या ठिकाणी संबोधलं जाईल। अकबराच्या काळात पंतप्रधानाला वकील किंवा अर्थ खातं सुद्धा या ठिकाणी पाहणाऱ्या अधिकाऱ्याला वजीर असं या ठिकाणी म्हटलं जाईल। वजीर हा महसूल व्यवस्थेचा प्रमुख असल्याने त्यास अनेक अधिकार असत आणि महसूल वसुली संदर्भात प्रांतिक अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करणं, बादशहाच्या वतीनं प्रशासनावर लक्ष ठेवणं ही सर्व कामं या ठिकाणी वजिराला करावी लागत असत। वजिरानंतर सर्वात महत्वाचं पुढील पद आहे ते म्हणजे मीर बक्षी। मोगल कालखंडामध्ये अत्यंत लष्करी प्रशासन व्यवस्था असल्या कारणामुळे लष्करामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात मनसबदारी पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो। बादशाह अनेक वेगवेगळ्या सरदारांना त्यांच्या पराक्रमाप्रित्यर्थ वेगवेगळ्या मनसबी या ठिकाणी दिल्या जात असत। सम्राटाच्या या मनसबदारांच्या नेमणुकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीर बक्षीचं काम अत्यंत महत्वाचं असे। मनसबदारांच्या नेमणुका, त्यांचे पगार, त्याचबाबत त्या ठिकाणी कागदपत्र ही सगळी मीर बक्षी मार्फत या ठिकाणी जात असत। सैन्यातील सर्व अधिकाऱ्यांचे पगार वाटप, त्यांचा हिशोब ठेवण्याचं काम या ठिकाणी मीर बक्षीकडे होत असे। सैन्यातील कोणत्याही अधिकाऱ्याच्या पगारासाठी त्याची पूर्वसंमती या ठिकाणी घेतली जात असे। यानंतर तिसरं आणि महत्वाचं पद आहे ते म्हणजे सदर उस सुदूर। हा सुद्धा प्रशासन व्यवस्थेमधला अत्यंत महत्वाचं या ठिकाणी काम या खात्याला पाहावं लागत असे। हा कायदे पंडित असून न्याय खात्याचा त्या ठिकाणी तो प्रमुख मंत्री होता। राज्याच्या धार्मिक बाबी सुद्धा त्याच्याकडे होत्या। सम्राटाला धार्मिक बाबतीत सल्ला देणं, वर्षासने, शिष्यवृत्त्या, धार्मिक संस्था आणि साधू संतांना देणगी देण्याचं कार्य या ठिकाणी सदर उस सुदूर या अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी पार पाडलं जात असे। यानंतर चौथं पद आहे ते म्हणजे मोहतसीब। समाजाच्या नीतिमत्तेचा दर्जा राखण्याचं काम या ठिकाणी मोहतसीबकडे होतं। मुस्लिम नागरिकांचे या ठिकाणी वर्तन इस्लाम धर्माच्या तत्वानुसार व्हावं, त्या ठिकाणी ते राहावं यासाठी सुद्धा हा अधिकारी कार्यतत्पर राहत असे। धर्मबाह्य वर्तन करणाऱ्यास शिक्षा करण्याचं काम देखील या ठिकाणी मोहतसीब करीत असे। यानंतर पुढचं पाचवं पद आहे ते म्हणजे मीर आतिश। शाही तोफखान्याचा मीर आतिश हा अत्यंत प्रमुख अधिकारी होता। मुघलांनी आपल्या फौजेत तोफखान्यास विशेष असं महत्व दिलेलं होतं। त्यासाठी स्वतंत्र खातं सुद्धा निर्माण करून त्यावर मीर आतिश या ठिकाणी काम पाहत असे। शाही तोफखान्याची व्यवस्था पाहणं, तोफा आणि बंदुकांच्या निर्मिती कार्यावर लक्ष ठेवणं आणि दारुगोळ्याचा पुरवठा करणं ही या ठिकाणी मीर आतिशची सर्वात प्रमुख अशी कार्य होती। यानंतर अत्यंत महत्वाचं आणि 6वं पद आहे ते म्हणजे दरोगा-ए डाक। मुघल कालखंडामध्ये टपाल व्यवस्थेला देखील अत्यंत महत्वाचं या ठिकाणी स्थान होतं। टपाल खात्याच्या प्रमुखाला दरोगा-ए डाक असं देखील या ठिकाणी संबोधलं जात असे। त्याच्या हाताखाली साम्राज्यात सर्वत्र या ठिकाणी पसरलेल्या गुप्तहेरांची एक प्रचंड यंत्रणा कार्यरत होती। टपालाची ने-आण करण्यासाठी त्याच्या नेतृत्वाखाली अनेक विश्वासू नोकरवर्ग सुद्धा या ठिकाणी नेमले जात असे। यानंतर पुढचं पद आहे ते म्हणजे काझी उल कझात। हा सुद्धा मोगल प्रशासन व्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा पद म्हणून ओळखलं जात होतं। साम्राज्यातील मुख्य न्यायाधीश म्हणून त्याची या ठिकाणी नेमणूक केली जात असे। साम्राज्यातील दिवाणी आणि फौजदारी सर्व दाव्यांचा निकाल काझी उल कझात या न्यायाधीशामार्फत लावला जात असे। कुराणातील कायदा हा लष्करी कायदा याची सुद्धा अंमलबजावणी करणं, सम्राटाला न्यायदानाच्या बाबतीमध्ये कार्यात कायदेविषयक सल्ला देणं ही सर्व कामं या ठिकाणी काझी उल कझात या अत्यंत महत्वाच्या मंत्र्याला करावी लागत असे। अशा रीतीने केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील आपण सर्वात महत्वाच्या घटकांचा इथे आपण अभ्यास केला, त्या घटकांचा अभ्यास केला। यानंतर केंद्रीय प्रशासनानंतर प्रांतिक प्रशासन देखील
मोगल प्रशासनाचा एक अत्यंत अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो। प्रांतिक प्रशासनामध्ये विशाल अशा मोगल साम्राज्याचा कारभार पाहण्याच्या दृष्टीने अनेक प्रांतांमध्ये आपल्या मोगल साम्राज्याचं विभाजन करण्यात आलेलं होतं। प्रांताला सुभा असं या ठिकाणी म्हटलं जात असे। सुभेची संख्या प्रत्येक बादशहाच्या कारकिर्दीत वेगवेगळी होती आणि अकबराने प्रांताची विभागणी महाल आणि सरकार यामध्ये सुद्धा केलेली होती। त्याच्या काळात महाल आणि सरकार यांची जी संख्या आहे ती 134 आणि 134 ते 192 पर्यंत आपल्याला पाहायला मिळते। सरकारची विभागणी परगण्यात करण्यात आलेली होती आणि परगण्यापेक्षा सर्वात लहान घटक हा ग्राम किंवा देहात म्हणून सुद्धा ओळखला जात असे। प्रांतिक प्रशासनामध्ये सुभेदार, दिवाण, बक्षी आणि सदर आणि कोतवाल आणि अशी अनेक महत्वाची अधिकारी प्रशासनामध्ये बादशहाला मदत करत असत। इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी प्रशासनामध्ये बादशाला मदत करत असत। यानंतर प्रांतिक प्रशासनानंतर जिल्हा प्रशासन किंवा आपण त्याला सरकार असं देखील या ठिकाणी संबोधतो। मुघलकालीन या ठिकाणी प्रांताचे विभागणी सरकार आणि जिल्ह्यामध्ये होत असे। जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी हे शिकदार आणि फौजदार असे या ठिकाणी असत। प्रांतिक सुभेदाराचा सर्वात महत्वाचा सहाय्यक म्हणून सुद्धा या ठिकाणी अधिकार या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला मिळालेले होते। जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुरक्षितता राखणे, चोरी किंवा सारा वसुलीसाठी मदत करणं आणि दरोडेखोर, चोर यांचा सुद्धा बंदोबस्त करणं ही सर्व कामं या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला करावी लागत असत। त्याचबरोबर अर्थ विभागाचा प्रमुख म्हणून सुद्धा अंमलगुजर आणि जिल्ह्याचा दप्तर सांभाळण्याचं काम सुद्धा लेखापाल आणि जिल्हा प्रशासनाचा खजिनदार म्हणून फौजदार हे अधिकारी या ठिकाणी काम पाहत असत। शेवटचा आणि लास्ट या ठिकाणी मोगल कालखंडातील सर्वात काळाचा आणि अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे तालुका किंवा परगणा। जिल्ह्याचा विभाजन हे परगण्यामध्ये केलं जात असे आणि एका जिल्ह्यामध्ये 4 ते 5 या ठिकाणी तालुके असत। प्रत्येक तालुक्यामध्ये शिकदार, अम्मील, त्यानंतर पोतदार आणि कानूनगो हे सुद्धा मुख्य अधिकारी म्हणून काम पाहत असत। तहसीलदार हा सुद्धा मुख्य अधिकारी होता आणि त्याच्या मदतीसाठी अम्मील आणि पोतदार आणि कानूनगो हे देखील अधिकारी असत, त्यास मदत करत असत आणि तालुक्यातील जमीन, पीक, महसूल यांची सुद्धा माहिती हे अधिकारी या ठिकाणी ठेवत असत। अशा रीतीने आज आपण मोगलकालीन प्रशासन व्यवस्थेतील केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रांतिक प्रशासन व्यवस्था, जिल्हा प्रशासन व्यवस्था आणि तालुका प्रशासन व्यवस्था अशा एकूण प्रमुख 4 घटकांचा या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यास केला। धन्यवाद मित्रांनो।